नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मोबाईलमध्ये रील चालू केले का सारखं दादांचीच रील येतात. आता मी चौकात उभा आहे आणि बघूया. बघा फ्लेक्स आहे, म्हणजे अजूनही असं 3 दिवस झाले पण अजूनही असं वाटत नाही की दादा आपल्याला सोडून गेले. एका माणसाने तर त्याच्याकडं पैसे नाही तर एका पेपरावर त्यांचा फोटोची पूजा केली, तुम्ही बघितलं असं. आणि जे काही आता राजकीय घडामोड होती की सुनित्रा वहिनी होणारे उपमुख्यमंत्री, पण कोणी कोणाची उणीव कधी भरून काढू शकत नाही, शिवाय दादाची तर कधीच नाही. कारण दादासारखा माणूस व्हायला म्हणजे दादासारखा माणूस होऊ शकत नाही असं मला तरी वाटतं. झाले भाऊ होतील भाऊ करी असणं, म्हणजे दादासारखा माणूस परत होणार नाही असं त्यांना श्रद्धांजली. मन असं चलबिचल झालेलं आहे. रात्रीचे जवळजवळ 1 वाजला आहे, पण ते फ्लेक्स वगैरे बघितले की आपणे आप मन नाराज होते. त्यामुळे दादांच्या आत्म्याला शांती लाभो. काही दिवसापूर्वीची भाषणं होते नगरसेवकाचे, म्हणजे नगरसेवकाच्या निवडणुकीच्या वेळेसचे, तर दादांच्या ते काही भाषणं होते, त्या भाषणातून त्यांनी बरंच काही सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांना काही समजलं होतं काय माहिती. म्हणतात की मृत्यू जवळ आला की माणूस त्यांच्या मनातलं बोलत जातो. त्यांचे भाषणं तुम्ही बघा एकदा की कसे भाषणं आहे त्यांचे, की म्हणजे कसे बोलता येते. त्यामुळे फार नश्वर जग आहे, कधी काय होईल सांगता येत नाही. असो, दादांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली. आणि तुम्ही काळजी घ्या. आपल्या यूट्यूब चॅनल माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो, गुड नाईट, टेक केअर.